पूर्णा तालुक्यातील मोजे कावलगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल विकास आघाडीचे जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार सौ अर्चना उत्तमराव ढगे, गणातून सौ उज्ज्वला नारायण पिसाळ, सौ मीरा शिवाजी खैरे यांच्या प्रचारार्थ नारायणभाऊ पिसाळ, संदीपभाऊ ढगे यांच्या नियोजनाखाली कावलगाव येथे विजय निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, शहाजी देसाई, प्रल्हाद पारवे, नगरसेवक उत्तम खंदारे, रोप खुरेशी, देवरावदादा खंदारे, व्यंकटराव देसाई सह ज्योतिबा पिसाळ आदींची उपस्थिती होती। यावेळी वरील मान्यवरांनी आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांचा चांगला समाचार घेतला, तर जिल्हा परिषदचे उमेदवार सौ अर्चना उत्तमराव ढगे यांची निवडणूक निशाणी छत्री, सौ उज्ज्वला नारायण पिसाळ यांची निवडणूक निशाणी कबशी, सौ मीरा शिवाजी खैरे यांची निवडणूक निशाणी कपाट या चिन्हावरच येणाऱ्या 7 फेब्रुवारी रोजी बटन दाबून यांना भरघोस मताने विजय करण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी मतदारसंघातील महिलांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दर्शवली होती। या ठिकाणी आपल्याला या अपक्ष उमेदवाराला निवडून का द्यायचं, समोरच्या उमेदवाराला निवडून का द्यायचं नाही? कारण माणसाच्या मनामध्ये ज्याचे ध्येय आहे, ज्याच्यामध्ये विकास करण्याची ताकद आहे, इच्छा आहे, त्याच माणसाला आपण निवडून दिलं पाहिजे। म्हणूनच हा जनसमुदाय एवढा जमलेला आहे। जनसमुदाय जमवणं ही काय सोपी बाब नसते। सौ अर्चना उत्तम ढगे, सौ उज्ज्वला नारायण पिसाळ, मीरा शिवाजी खैरे यांना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं एवढीच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो। एका मागासवर्गीय समाजाच्या आमच्या माईनं टरबूज तोडलं म्हणून शेतातलं टरबूज खायला, टरबूज तोडलं म्हणून तिच्यावर कशा पद्धतीने अन्याय अत्याचार केला होता याचे सर्व ही कावलगाववासीय साक्षीदार आहेत। कुणासाठी अॅट्रॉसिटी, कुणाच्या जातीवर नावावर भांडणं लावायची, कशासाठी आम्ही अॅट्रॉसिटी करावं? अहो, अॅट्रॉसिटी करण्याची धमक साहेब आमच्यामध्ये नाहीये। आम्ही साधी सोपी माणसं आहोत, आम्ही तुमच्या हाल लावून जगणारी माणसं आहोत। तेव्हा अॅट्रॉसिटीचं भूत दाखवून या मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न आपण करू नये एवढीच एक विनंती करतो। येत्या अनेक काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु बरेच मान्यवर, माझा वेळ मी प्रामुख्यानं व्यंकटदादाला देणार आहे। व्यंकटदादा चांगलं बोलतील या विषयावर, परंतु जाता जाता एवढंच सांगतो मित्रांनो, जे आमदार साहेब, मी आरतुर बोलत नाही हो, काय करू, मला लय अवघड येते। जे आमदार साहेब तुम्ही या ठिकाणी या मतदारांना गृहीत धरून जो मानवतचा उमेदवार आणलेला आहे, त्याला माझी सूचना आहे बाबा, हे परिवर्तनवादी गाव आहे, जातीवादी गाव नाही, आणि जातीच्या नावावर मत मागून तुझी काही पोळी भाजणार नाही। इथला परिवर्तनवादी विचाराचा सगळा वारसा आहे, तेव्हा आपण थोडासा विचार करावा। आणि मित्रांनो, येत्या 7 तारखेला आपण निर्णय घेत असताना मी एवढंच सांगेल की जी संदीपराव ढगे आहेत, या संदीपरावजी ढगेच्या माध्यमातून आम्ही या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये आम्ही स्वतःला गाडून घ्यायला तयार झालेलो आहोत। आम्हाला स्वतःला या निवडणुकीमध्ये मुळवा पाया, मंदिराचा, जिल्हा परिषदच्या मंदिराचा पाया म्हणून आम्ही स्वतःला गाडून घ्यायला तयार झालेलो आहोत। तेव्हा या जिल्हा परिषदच्या निवडणुकीचा कळस, तो कळस या ठिकाणी उपस्थित असलेला माझा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याशिवाय तो कळस होऊ शकणार नाही। म्हणून या विजयी सभेमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले या सर्व विचाराच्या सर्व अनुयायांना विनंती करतो की मित्रांनो, हा जिल्हा परिषदचा कळस आपण निर्माण करावा आणि त्याचे आपण सर्वजण शिल्पकार व्हावं। आणि ते शिल्पकार होत असताना मी या ठिकाणी आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने बसल्या, त्यांचं एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं, कारण ही संविधानाची खरी ताकद आहे। त्यांना लक्षात आलं, आमच्या विरोधकांना ते लक्षात आलं नाही की बाबा, हे जिल्हा परिषदचं सर्कल 3 महिलांसाठी सुटलेलं आहे। जिल्हा परिषदची महिला राखीव आहे, पंचायत समितीची धानोरा मोत्याची आमची महिला ताई खैरेताई या सुद्धा राखीव मतदारसंघातून आहेत, आणि आमच्या पिसाळताई सुद्धा राखीव मतदारसंघातून आहेत। तेव्हा आपण या ठिकाणी महिलांचं प्रतिनिधित्व म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो। आणि जाता जाता एवढंच सांगतो की आपलं मतदान कुणाला,
आपलं मतदान कुणाला? आपलं मतदान कुणाला? निश्चितच उद्या 7 तारखेला छत्री या निवडणुकीसमोर, छत्री या चित्रासमोरचं बटन दाबून परिवर्तनाच्या लढाईचा विजय आपण करा, एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि काऊलगाव परिसरातील काऊलगाव पंचायत समितीचे आमचे उमेदवार पिसाळताई यांची निवडणूक निशाणी काय? 7 तारखेला सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर, पूजापाठ झाल्याच्या नंतर गोड असा चहा करायचा, कपबशी मध्ये ओतायचा आणि आमच्या पिसाळताईला जाऊन कपबशीच्या बटनवर मतदान करायचं. करणार आहेत का नाही? धानोऱ्या मोत्याच्या आमच्या खैरेताई, मित्रांनो, या काऊलगावच्या लोकांना विकत घेण्यासाठी आलेलं 250 किलोमीटरवरचं पार्सल, त्यानं लय पैसे आणले तिकडून, लय मोठं गठुडं आणलंय. ते गठुडं खोला, साफ करा आणि तुमच्या मतदान रूपी दानानं आमच्या खैरेताईच्या कपाटामध्ये तुमच्या मताची झोळी टाका आणि त्यांना भरघोस मताने विजयी करा. काऊलगाव सर्कल म्हणजे पूर्ण मतदार बंधूंना एकच आवाहन करणार आहे. काऊलगाव सर्कलचा 20 ते 25 वर्षातून राहिलेला विकास, त्या माध्यमातून जे आमचे जे उमेदवार आहेत अपक्षीय, तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं. त्यांची निवडणूक निशाणी आहे जिल्हा परिषद छत्री, पंचायत समितीचे उमेदवार आहेत उज्ज्वला नारायण पिसाळ, यांची कपबशी निशाणी आहे आणि मीरा खैरे यांची निवडणूक निशाणी आहे कपाट. त्यामुळं या सर्कलचा जर विकास करायचा असेल तर तिन्ही उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून द्यावा.